यानं मारलं माझ्या पोरीले, याच्या घरच्या लोकांना यानं घेतला माझ्या पोरीचा जीव, यानं पोरीचा तोडचा विचार नाही केला. माझी पोरगी असं करू नाही शकत, यानं घेतला माझ्या पोरीचा जीव. अमरावती शहरातील मार्डी मार्गावरील जय भोले कॉलनीत रविवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनी सिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या 30 वर्षीय शुभांगी निलेश तायवाडे यांनी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभांगीचे पती निलेश तायवाडे हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. शुभांगी आणि निलेशचा विवाह 4 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना 2 मुलीही आहेत. सकाळी शुभांगीने घराच्या बेडरूम मध्ये गळफास घेतल्याची निदर्शनास आल्यानंतर पती निलेशने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र यानंतर वातावरण आणखी चिघडले जेव्हा शुभांगीचे नागपूर स्थित आई वडील अमरावतीत दाखल झाले. त्यांनी थेट आपल्या मुलीचे पती, सासू, नणंद आणि भासऱ्यांवर छळाचा आणि हत्या करण्याचा गंभीर आरोप केला. शुभांगीच्या वडिलांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की लग्नानंतर काही महिन्यातच निलेशने शुभांगीचा मानसिक आणि भावनिक छळ सुरू केला होता. मुलीचं लग्न 2021 नोव्हेंबरमध्ये झालं आणि तेव्हापासून लग्न झालं. काही दिवस चांगले राहिले. त्यानंतर तो त्रास देणं सुरू केला. कसा ड्युटी नको करू, कधी मनाचा माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझा परिवार आहे, माझे भाऊ आहे, यायला तुला सांभाळायला लागन, यायचं तुला करावं लागन, याच्यासाठी तुला हे करावं लागन सगळं. त्यासाठी तिला नेहमी त्रास देत होतो. त्याला बहिणीसाठी भांडण करायचा. माझी बहीण म्हणजे तुला सोडू शकतो ना, माझ्या बहिणीला माझ्या घराला नाही सोडू शकत नाही. माझ्या घरातून निघून जा म्हणे, तुला काही काम नाही, त्या नवरा नाही म्हणे. आता मागच्या 8 दिवसाच्या अगोदर तिला मारलं सुद्धा त्यानं. तुमचा काय आरोप आहे काका? नेमकं फाशी त्याला तुमच्या मुलीने काय आरोप आहे? माझा तर आरोप आहे की त्यांना फाशी लावून दिली म्हणून तिला. माझी मुलगी अशी करू शकत नाही. 8 दिवसापूर्वी पण वाद झाला होता, तुमच्याकडे आली होती मुलगी, त्यावेळेस काय झालं, काय नेमकं त्यांनी सांगितलं? मागही तो म्हणत हे तुमची मुलगी मला पसंत नाही आहे म्हणे, तुमची मुलगी तू घेऊन जा म्हणे, तुम्ही मुली मला तलाक पाहिजे म्हणे. हो, नेमकं काय पैशाचा आरोप ते करत होते? नेमकं काय हुंडाबळीचा काय प्रकार? हेच कारण आहे सगळं. प्रताडित करतो तिला, पैशाची मागणी करत होते. पैशाची मागणी करतो कधी कधी आणि नेहमी त्रास देतात तिला, मारहाण करते. ती ड्युटी करणारी मुलगी आहे, स्वतःच्या पायावर उभी राहणारी मुलगी आहे. ती स्वतः कमावते. आरोग्य अधिकारी आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे ती. सतत अपमान, मानसिक त्रास आणि जबरदस्तीची वागणूक दिली जात होती. याच छळाला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केली. मात्र आम्हाला खात्री आहे की ही आत्महत्या नव्हे तर ही रचलेली हत्या आहे. तर शुभांगीच्या आईने थेट आरोप केला की माझ्या लेकीने फास लावला नाही तर तिला फासावर लटकवलं गेलं. हिनं नाही उचललं. ते म्हणे मला किती त्रास झाला म्हणे मम्मी, तर मला 2 मुली आहे म्हणे. आणि माझ्या पोरीच्या इकडून मी राहतो म्हणे, मी माझ्या जीवाचं काही नाही करत म्हणे. माझी पोरी म्हणे यानं मारलं माझ्या पोरीले, याच्या घरच्या लोकांना यानं घेतला माझ्या पोरीचा जीव. 2 दिवसाच्या सुट्टीवर आला, माझ्या पोरीसोबत चांगला नाही राहिला, जीव घ्यायसाठी आला. हा माझी पोरगी म्हणे मी माझ्या जीवाचं काहीच नाही करत म्हणे. मम्मी मला एवढा त्रास देते, घराच्या बाहेर काढायच्या मागं लागले म्हणे मला हे लोक. तिचा बाजरा बांधला होता तिच्यासोबत, तिले म्हणे घराच्या बाहेर निघ म्हणे, इथं काय राहायचे म्हणे, तू पडून जाय म्हणे कोणाही सोबत. तो नयनसाठी वाढला. तिची सासू म्हणे तू याच्या खराब शब्द देते तिले, तिच्यासोबत बोलत होता, भांडत होता. ते घर नाही म्हणे, फक्त तुला घरचे कामं करायसाठी आणलं म्हणे, तू माझी बायको नाही म्हणे. म्हणत होता तिले. यानं पोरीचा तोडचा विचार नाही केला. माझी पोरगी असं करूच नाही शकत, यानं घेतला माझ्या पोरीचा जीव. ते म्हणे मी किती काय झालं तरी मम्मी म्हणे मी खंबीर आहो म्हणे, मी माझ्या पोरीला घेऊन जगू शकतो म्हणे, मी नाही आपल्या जीवाचं काही नाही करत म्हणे, अशी म्हणत होती माझी मुलगी. यानं तिला मारलं. या तक्रारीनंतर गाडगेनगर पोलिसांनी 65 वर्षीय फिर्यादी वडील राजेंद्र सहदेव तुर्काने यांच्या तक्रारीवरून निलेश तायवाडे, त्यांची सासू, नणंद आणि भासऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट, शवविच्छेदन अहवाल आणि कॉल डिटेल्स यांच्या आधारावर तपास सुरू करण्यात आला आहे. महेंद्र कॉलनी, विलासनगर आणि लक्ष्मीनगर प्रभागातील नागरिक गेल्या 15 दिवसांपासून वीज पुरवठ्याच्या लपंडावामुळे त्रस्त आहेत. रोज रात्री वीज गायब होते आणि यामुळे नागरिकांचा संयम सुटला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यामुळे आधीच हैराण झालेल्या नागरिकांना वीज खंडित होण्याने आणखी त्रास सहन करावा लागत आहे. घरातील वस्तूंची नुकसान, व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि रोजच्या जीवनातील अडथळे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शनिवारच्या रात्री हा रोष शिगेला पोहोचला. रात्री 9 वाजेपासून ते मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्णपणे बंद होता. त्रस्त नागरिकांनी लक्ष्मीनगर येथील महावितरणच्या तक्रार कार्यालयात चौकशीसाठी धाव घेतली, पण तिथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे नागरिकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कार्यालयात तोडफोड करण्यास सुरुवात केली. गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सिटी इंजिनिअरिंगशी संपर्क साधला आणि अर्ध्या तासात वीज पुरवठा पुन्हा सुरू केला. पण हा तात्पुरता उपाय नागरिकांचा त्रास कमी करू शकला नाही. फक्त एका भागाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण शहरात वीज पुरवठ्याच्या समस्यांनी थैमान घातला आहे. विशेषतः राजकमल कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या व्यापारी क्षेत्रात दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होते. कमी जास्त दाबामुळे उपकरणांचे नुकसान होत असून व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. आधी त्रास होऊन राहिला. माझ्या घरी लहान लहान लेकरं आहे म्हटलं, छोटे छोटे. आमच्या घरात पाणी, एक बाळ आहे माझ्या घरात, पाणी नाही आमच्या घरात. नाही काय करावं हे लोकांचं? हा, काल रात्रभर हे लाईन नाही आली, आधी कंटिन्यू लाईन नाही येतात. आम्ही कामं करावं काय करावं? म्हटलं लाईन कशी काटते ते मग लाईन दिल्ली बरं दुसऱ्या लाईन कापा लाईन काढायला ते संपूर्ण महेंद्र कॉलनी प्रभाग या लाईनीमुळे त्रस्त झालेला आहे. आणि जर आता ह्या 24 घंट्यात हा प्रॉब्लेम यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी माझं बोलणं झालं, त्यांनी म्हटलं अर्ध्या तासात लाईन येईल. पण जर अर्ध्या तासात लाईन नाही आली तर आम्ही याचा पूर्ण महेंद्र कॉलनी प्रभागाच्या वतीने तीव्र निषेध करून आंदोलन करू, मेन सबस्टेशनला जाऊ. जणू काही ते कुंभकर्णी झोपेतच आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. पण नागरिकांचा त्रास त्यांना दिसत नाही. वीज पुरवठ्याचा हा प्रश्न आता निवडणुकीत मोठा मुद्दा बनण्याची शक्यता आहे. नागरिकांचा राग आता मतपेटीतून व्यक्त होणार आहे. प्रश्न हा आहे की महावितरण आणि स्थानिक प्रशासनाला याची जाणीव आहे का, आणि जर आहे तर त्यांच्याकडून ठोस उपाय का होत नाहीत. नागरिकांना आता प्रशासनाकडून तात्काळ उपाय आणि जबाबदारीची अपेक्षा आहे. वीज पुरवठा सुरळीत करणे, तक्रार निवारण केंद्रात कर्मचारी उपलब्ध करणे आणि नागरिकांच्या नुकसानाची भरपाई करणे ही आता काळाची गरज आहे. अन्यथा हा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमरावती शहरातील स्वच्छता अभियानाचा बोजवारा पहिल्याच पावसाने उडाला आहे. मालवीय चौकातील लहान नाला कचऱ्याने आणि गाळाने पूर्णपणे भरला आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व नाले साफसफाई अभियानाची घोषणा केली जाते, पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहेत, चला पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालवीय चौकातील लहान नाला गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याने आणि गाळाने तुडुंब भरला आहे. रेल्वे स्टेशन ते इरविन रुग्णालयापर्यंतच्या परिसरातून वाहणारा हा नाला कचऱ्यामुळे पूर्णपणे चोकअप झाला आहे. स्थानिक विक्रेते आणि इतर कचरा याच नाल्यात टाकत असल्याने परिस्थितीही आणखी गंभीर झाली आहे. यामुळे मालवीय चौकात रस्त्याखालील अंडरपास देखील प्रभावित झाला आहे. पहिल्याच पावसात नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांनी स्वच्छता अभियानावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मालवीय चौकातील नाल्याची दुरावस्था पाहता प्रत्यक्षात काम किती होत आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षक आणि कंत्राटदार यांच्याकडे नाले सफाईची जबाबदारी आहे, परंतु त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जर तातडीने नाले सफाई केली गेली नाही तर पावसाळ्यात मालवीय चौकात घाण पाण्याचा तलाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमरावतीच्या स्वच्छता अभियानाला खरोखरच गती मिळणार आहे की फक्त कागदावरच राहणार आहेत? मालवीय चौकातील नाल्यांची दुरवस्था ही केवळ एका भागाची समस्या नाही, तर संपूर्ण शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आरसा आहेत. मनपा आयुक्त सचिन कलंत्रे साहेब, आपले याकडे लक्ष आहे का? सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता विभागाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आता प्रश्न आहेत, खरोखरच कारवाई होणार का? पुढील अपडेटसाठी सिटी न्यूजशी जोडलेले रहा. अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात नवजीवन कॉलनीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ दाम्पत्याचा घात झाला. दुकानातून नवे सोने घेतल्यानंतर ऑटोने घरी जाताना अज्ञात 2 युवतींनी सोन्याचे पोत लंपास केली. गाडगेनगरमधील गाडगेबाबा मंदिराजवळ एक खळबळजनक चोरीची घटना घडली आहे. 68 वर्षीय लक्ष्मण गंगाराम रामटेके हे त्यांच्या पत्नीसह ज्वेलर्सच्या दुकानात त्यांच्या मुलीने बनवलेलं 14 ग्रॅम वजनाचं सोन्याचं आभूषण घेण्यासाठी ते गेले होते. दोघंही सोनं घेऊन आनंदाने ऑटोने घराकडे निघालेत. मात्र ऑटोच्या प्रवासादरम्यान 2 अज्ञात युवती अचानक ऑटोत चढल्या. काही वेळ त्या दोघींनी प्रवास केला आणि मग उतरून निघून गेल्या. घरी पोहोचल्यावर रामटेके यांच्या पत्नीने आपल्या पर्सकडे पाहिलं तर सोन्याची पोत गायब असल्याचं लक्षात आलं. अंदाजे 1,39,546 रुपये एवढी या सोन्याची किंमत होती. लगेचच त्यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि अज्ञात 2 युवतींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. हा प्रकार अतिशय नियोजनबद्ध वाटत असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील माहितीच्या आधारे चोर युवतींचा शोध घेत आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. चोरट्यांनी कितीही चालाकीने चोरी केली तरी कायदा त्यांना सोडत नाही, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. या घटनेनं पुन्हा एकदा ऑटोमध्ये प्रवास करताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आपणही घराबाहेर निघताना आणि सोनं नगदी घेऊन प्रवास करताना सजग रहा. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीत फुटपाथवर अतिक्रमणामुळे पादचारी रस्त्यावर चालण्यास भाग पडले. अपघाताची भीती वाढली. फुटपाथवर दुकाने, खाद्यपदार्थ स्टॉल, पानटपऱ्यांचा कब्जा, पादचाऱ्यांना सुरक्षित जागाच नाही. फुटपाथच्या जागेसाठी 5,000 ते 10,000 रुपये महिन्याला भाडे. लाखोंची होती उलाढाल. मनपाचे कचरा कंटेनर फुटपाथवर. अतिक्रमणाला प्रशासनाचीच मुकसंमती. शेगाव चौक ते ITI. दुकाने, चायनीज गाड्यांचा ताबा. विद्यार्थिनींना मनचल्यांचा होतोय त्रास. फुटपाथवर पक्क्या दुकानांचे बांधकाम. पादचाऱ्यांचा जीव मात्र धोक्यात. प्रशासन फक्त हातगाड्यांवर कारवाई करतं. मोठ्या अतिक्रमणाकडे मात्र दुर्लक्षच. गाडगेनगरमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत अतिक्रमण. फुटपाथ पूर्णपणे गिळंकृत. पोलीस स्टेशन जवळच अवैध वाहतूक, अतिक्रमण. कारवाई का होत नाही? फुटपाथवर ठेले भाड्याने देऊन होतीये कमाई. शासकीय योजनांचा होतोय गैरवापर.
होंडा शोरूम ते समोर भागातील रेती व्यापारी, फुटपाथवर विशिष्ट व्यावसायिकांची मक्तेदारी, विद्यार्थिनींना त्रास, पान टपऱ्यांवर मनचल्यांचा अड्डा, फुटपाथवरून चालणे असुरक्षित. पंचवटी चौक ते गाडगेनगर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचा जीव टांगणीला. अवैध धंद्यांचा बाजार, फुटपाथवर अवैध चिल्लर विक्रेते. सुंदर फुटपाथ पादचाऱ्यांसाठी नव्हे, चिल्लर विक्रेत्यांसाठी. रस्त्यावर ऑटो चालकांचे पार्किंग, वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, अपघाताला निमंत्रण. अतिक्रमणामुळे अपघातांचा धोका, प्रशासन गप्प का? वसुलीचा गोरखधंदा. सलीमच्या सागरातून फुटपाथच्या जागेसाठी लाखोंची वसुली. शेगाव चौक, फुटपाथ गायब, पोलीस स्टेशन जवळ अवैध धंद्यांचा सुळसुळाट. आर्थिक लाभाचा खेळ, फुटपाथवरून आर्थिक कमाई, प्रशासन कारवाई का टाळतंय? नागरिकांचा संताप. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल, प्रशासन आणि पोलिसांवर नाराजी. भारत मातेच्या जयघोषांनी निनादलेला परिसर, लेझिमच्या तालावर ताल धरणारे पाय आणि डोळ्यातून वाहणारा भावनांचा ओघ. अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आजचा दिवस ठरला ऐतिहासिक, कारण आज झाला पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा अभिष्टचिंतन सोहळा. असा एक सोहळा ज्यामध्ये राष्ट्रभक्तीचा जागर झाला, माजी विद्यार्थ्यांचा जल्लोष झाला आणि आपुलकीच्या नात्यांनी सजलेला एक अद्वितीय क्षण अनुभवला गेला. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. राष्ट्रभक्तीच्या घोषणा, लेझिमच्या ठेक्यावर निनादणारा परिसर आणि गुरुवंदनेच्या मंगल वातावरणात पार पडला पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा अभिष्टचिंतन सोहळा. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला देशभरातून आलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषांनी संपूर्ण सभागृह दुमदुमून गेलेत. प्रभाकरराव वैद्य यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरिता आलेल्या शेकडो माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गुरूंचे दर्शन घेतलेत आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केलेत. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मंडळाचे कोषाध्यक्ष आणि डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत चेणके, सचिव प्राध्यापक माधुरी चेणके तसेच सिक्कीम इथून आलेल्या शिरीन अंगुभुमुरिया, नागालँडचे डी सेबिनो तसेच राजेश क्षत्रिय, घनश्याम राठोड, ॲडव्होकेट राजेश लुथरा, डॉक्टर अरुण खोडसकर, रचना पांडे यांच्यासह माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अजयपाल उपाध्याय आणि डॉक्टर कॅनेडी या मान्यवरांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रभाकरराव वैद्य यांच्या शिस्तीचे, राष्ट्रसेवेचे आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे विविध पैलू उलगडलेत. अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे कडक परंतु प्रेमळ शिक्षक म्हणून प्रभाकरराव वैद्य यांचे व्यक्तिमत्व हिमालया एवढे उंच असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले गेले.
प्रभाकरराव वैद्य यांच्या जीवन कार्याचा गौरव करताना त्यांच्या नेतृत्वाखाली शिकलेले विद्यार्थी मंचावरून आपल्या आठवणी शेअर करताना भावनिक झालेत. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी प्रभाकरराव वैद्य यांच्या पायावर डोकं ठेवून गुरुवंदना केली. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी भावनिक ठरला. राष्ट्रसेवा, क्रीडा विकास आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या प्रभाकरराव वैद्य यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की गुरु शिष्य संबंध हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. जीवन उदाहरण आहे. सन्मान साहेब जो सुरुवातीला काम करतो तो शेवटपर्यंत काम करतो, कधी थकत नाही. नारा आगे बढ़ो, नारे थोड़ा करते रहो, देखा जाएगा, करते रहो, देखा जाएगा. आपका नारा, त्या नारानुसार आपले कार्यकर्ते सतत काम करतात. त्यामुळंच व्यायामशास्त्र झालं. हे दोन उदाहरणं, मूर्तिमंत उदाहरण, पुरस्करजी आहे, दुसराजी आहे, पाटील आहे, ते युगाचे लोक. योगशास्त्र याने सुरू केलं. शास्त्रीय स्वरूपाचं ज्ञान याने सुरू केले. तरी हिंदुस्थानामध्ये योगाचे तज्ञ त्याने निर्माण केले. त्या शास्त्रीय टेक्निकला त्या प्रकारे हनुमानशाचं काम अजूनही चालू. दिवेही असंच काम करत राहावं. उदाहरण आयुष्य मिळव. योगाचं काम त्यांनी सतत काम करत राहावं. हेच अशा गुरुजनांचा स्नेह लाभणं हीच विद्यार्थ्यांसाठी खरी पदवी असते. प्रभाकरराव वैद्य यांनी घडविलेले शेकडो विद्यार्थी आज देशभरात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रभाकररावजी वैद्य यांना सिटी न्यूजकडूनही खूप खूप शुभेच्छा. नागपूरपासून पंढरपूरपर्यंत हजारो किलोमीटरची पायदळ वारी करणाऱ्या रुग्ण भक्तांची पालखी यंदा 75व्या वर्षात पदार्पण करत अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. बालगोपाळाची हजेरी, निरागस चेहरे, वयस्कर आजी आजोबांचा भक्तिभाव पाहून या पवित्र यात्रेचा व्याप्तीची कल्पना सहज येते. ही वारी पुढील तालुका मार्गे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. कोंडाळी येथून सुरू झालेल्या या पवित्र पदयात्रेने रविवारी अमरावती शहरात प्रवेश केला. पाहूया वारीचं वृत्त. 75 वर्षाची अखंड परंपरा, हातात भगवे झेंडे, डोक्यावर तुळशीच्या रोपांची कुंडी, चेहऱ्यावर थकव्याचा लवलेश नाही आणि पावलोपावली फक्त श्री विठ्ठलाच्या नामस्मरणाचा आनंद. कोंढाडी इथून सुरू झालेली ही पदयात्रा नागपूरपासून पंढरपूरपर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास करीत आहे. विशेष म्हणजे ही पालखी पायदळवारी यंदा 75व्या वर्षात पदार्पण करत अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. या वारीचे वेगळेपण म्हणजे यात सहभागी झाले आहेत वयोवृद्ध नागरिक, वृद्ध महिलांपासून ते अगदी घरातील लहान बाल गोपालही. ही वारी केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती श्रद्धेची चैतन्य यात्रा आहे. अमरावती शहरात वारीचे आगमन होताच भक्तांनी वाऱ्याच्या वेगाने स्वागतासाठी गर्दी केली. रस्त्याच्या दुतर्फा पुष्पवृष्टी केली तर काहींनी वारीत सामील होऊन हरिनामाचा गजर केला. सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळाले की वारीचा थकवा कोणाच्याच चेहऱ्यावर नाही, उलट त्यांच्या चेहऱ्यावर आहे फक्त आणि फक्त विठ्ठल भक्तीचे तेज. अनेक महिलांच्या डोक्यावर तुळशीच्या रोपांच्या कुंड्या दिसत होत्या. हातात झेंडे, टाळ मृदुंगाचा नाद आणि सततचा विठ्ठू माऊलीचा गजर. ही वारी खरंच पुण्याची आणि प्रेरणादायी वाटते. जगात जिथे वेग आणि धावपळ अधिक आहेत, तिथे हृदयात शांततेचा आणि श्रद्धेचा प्रवास करणाऱ्या या पालखी वारीचं दर्शन खरंच भाग्याची गोष्ट आहे. 75 वर्षापासून अखंड चालणारी ही परंपरा आणि आजच्या काळातही टिकून असलेली श्रद्धा हीच खरी आपली सांस्कृतिक ताकद आहे. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620
433325 या क्रमांकावर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. भातकुली तालुक्यातील वाठोळा सुकळेश्वर येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावरच्या प्रत्यक्ष चित्रफितीहून दाखवत आहेत एक भेदक आणि विचार करायला लावणारं वास्तव. सुकलेश्वर ॲग्रोटेक शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या हमीभाव तूर खरेदीसाठी इथे शेतकऱ्यांची तुफान गर्दी उसळली आहे. मात्र ही गर्दी तितकीच बेबंद आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे त्रस्त झाली आहेत. या केंद्रावरचा खरेदीचा अनुभव, शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या मागण्या आणि प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेऊया. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील नाफेड केंद्रावर हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. शुक्लेश्वर ॲग्रीटेक शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेडच्या विद्यमाने सुरू असलेल्या या केंद्रावर हजारो शेतकरी आपल्या तुरीच्या गोण्या घेऊन आलेत. मात्र केंद्राबाहेर खरेदी सुरू असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. केंद्रांवर पक्क शेड नाही, ना पिण्याचे पाणी, ना बसण्याची व्यवस्था. त्यामुळे शेतकरी उन्हातान्हात तूरसह उभे आहेत. वजन मोजणीसाठी केवळ 2च काटे असल्यामुळे तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने हमीभाव खरेदीसाठी मुदत वाढवावी, केंद्रावर वजन काट्यांची संख्या वाढवावी आणि सोयीसुविधांची तातडीने पूर्तता करावी. अनेक शेतकरी असे आहेत जे लांबून ट्रॅक्टरने किंवा बैलगाडीने माल घेऊन आलेत, परंतु त्यांना अद्याप नंबर मिळालेला नाही. या संदर्भात काही शेतकऱ्यांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिल्यात की आम्ही 3 दिवसांपासून इथेच थांबलोय, परंतु अजून वजन झालेलं नाही. उन्हात उभं राहणं अवघड झालंय. सरकारने मुदत वाढवावी, नाही तर आमचं नुकसान होईल. गंगामाई येथील शेतकरी आहे. माझ्याकडे जवळपास 100 क्विंटल पर्यंत तूर होती. ती आता मोजणीच्या सेंटरवर आणलेली आहे वाठोळा शुक्लेश्वर येथे. पण इथं परिस्थिती अशी आहे की आज आता 60 नंबर झालेले आहे. इथं 10 गाड्या मोजल्या जाते. फक्त 2च काट्यांची संख्या आहे. वरतून पावसाचं आभाळाचं वातावरण आहे. पाऊस आलं तर सगळं काटे बंद होणार आहे. वरतून सेंटर चालकांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की 2च दिवसात आमचे काटे बंद होणार आहेत. आता एवढ्या 60-65 गाड्या असल्यावर त्या 2 दिवसात कसं तोलणं होणार आहे? इथं 2 दिवसात हे काटे तोलणं होणार नाही आहे. वरतून पावसाचं संकट कास्तकारावर येऊन पडलेलं आहे. आणि हे इथं 60 गाड्या लागलेल्या, 60 ते 70 एका दिवसात गाड्या लागलेल्या आहेत. तर आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की याची तारीख वाढवून देण्यात यावी. इथं काट्याची संख्या वाढवण्यात यावी. वरतून पाऊस येणार आहे ते थांबण्यासाठी, किंवा जो माल इथं मोजला जाणार आहे तो कोरड्या जागेत मोजला गेला पाहिजे. पाऊस आला तर आमचा काटा थांबला नाही पाहिजे. अशा काही मागण्या आमच्या सरकारकडे आहेत, त्या त्यांनी आमच्या पूर्ण कराव्यात. आणि आमचा जो कास्तकाराचा शेवटच्या दाण्यापर्यंतचा जो माल आहे तो शासनाने मोजून घ्यावा. बाकी काय शासनाच्याच आपल्या नाकर्तेपणामुळे आमचे भाव कमी झालेले आहे. जे 12,000पर्यंत खपणारी तूर होती ती आज आम्हाला 7,500 विकावी लागते. तर तेच जर मार्केटमध्ये नेली तर 6,000 6,500 वरचे भाव नाही. म्हणून शासनाकडे हेच मागणी राहील की कास्तकाराचं इकडे लक्ष देऊन पूर्ण शेतकऱ्याचा शेवटच्या दाण्यापर्यंत मोजून घेतल्या पाहिजे, ही आमची शासनाकडे मागणी आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की केंद्रात काटे कमी आहेत, त्यामुळे वेळ लागतोय. ट्रॉली बाहेर उभी आहे, रात्रभर तिथेच थांबावं लागतंय. नाफेडने हे केंद्र व्यवस्थित चालवावं अशी आमची मागणी आहे. जेव्हा सिटी न्यूजने केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांशी संपर्क केला तेव्हा त्यांनीही वाढती गर्दी लक्षात घेता व्यवस्था वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितलेत. मी वाठोळा शुक्लेश्वर येथील एक शेतकरी आहे आणि मी माझ्या गावातीलच नाफेड केंद्रावर तुरीचा माल विकण्याकरिता आणलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण आणि या नाफेड अंतर्गत बारदाण्याची टंचाई, त्याच्यामुळं लांबणीत चाललेल्या ह्या जे मोजमाप आहे हे दररोज जेवढं प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. आणि हे जी तारीख शासनानं दिलेली आहे ही तारीख अल्प असून याच्यापेक्षा आणखी 15 दिवस शासनाने वाढवून द्यायचे आहे. कारण शेतकऱ्यांच्या घरामध्ये प्रचंड तुरीचा माल पडून आहे. बाजारभाव कमी झाले, हमीभावाच्या आतमध्ये बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याची झुंबड ही नाफेड केंद्रावर वाढलेली आहे.
नाफेडचे अधिकारी सध्या माल घेण्यास नकार देत आहे. इथे ट्रॅक्टर आणि गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहे. शेतकरी रात्रंदिवस इथे ठाण मांडून बसलेला आहे. पावसाच्या वातावरणामध्ये, ढगाळ वातावरणामध्ये त्याचा जर माल या ठिकाणी वाहून गेला किंवा पाण्यामुळं जर खराब झाला तर याला जबाबदार कोण असेल? माझी शासनाकडे आणि नाफेडकडे विनंती आहे की आपण तारीख वाढवून देण्याचे जाहीर करावे, जेणेकरून शेतकरी आपला माल आणण्यास घाईगर्दी करणार नाही आणि इथं प्रचंड असं नुकसान किंवा शेतकऱ्यांची तारांबळ उडणार नाही आणि त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही. मी शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो की आपणास मागणी आहे शेतकऱ्यांच्या वतीने की आपण नाफेडची तारीख वाढवून द्यावी. नाफेड सेवा केंद्राने शासनाकडे मागणी करायला पाहिजे का सर्वप्रथम आपण जी तारीख आहे ती वाढवून द्यावी, जेणेकरून शेतकरी आपला माल केंद्रावर आणण्यास गर्दी करणार नाही आणि टप्प्याटप्प्यानं माल हा केंद्रावर येत राहील. आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे ह्या ठिकाणी कोणतीही शेडची वगैरेची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सगळ्या जो शेतकऱ्यांचा जो माल आहे हा सगळा उघड्यावर आहे. पेरणीचे दिवस जवळ येत आहे, शेतकरी आपला माल विकण्यासाठी गर्दी करत आहे आणि पेरणीचे दिवस जवळ येत असताना जर शेतकऱ्याच्या खिशात जर पैसा आला नाही तर शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी हा प्रश्न त्यासमोर मोठा उभा राहणार आहे. माझी शासनाला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे का आपण या संदर्भात काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आणि तोडगा निघतो. तोडगा काढल्यास तोडगा निघतो. आणि ही जी शेतकऱ्यांची जी ही गर्दी वाढली, ही जी बाजार समितीमध्ये जे तुरीचे भाव कमी झाले, हमी भावापेक्षा भाव कमी झाले, शासनाचं धोरण असं आहे की जी खरीददार लोक आहे बाजार समितीमध्ये त्यांनी हमी भावाच्या आत खरेदी करू नये, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आपण काय कारवाई करणार आहे? तूर 65,500 65 रुपयावर तूर येऊन ठेपलेली आहे. 7,550 रुपये हा नाफेडचा भाव आहे. जवळपास 1,000 रुपयाचं डिस्टन्स क्विंटल मागे पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हा तोटा सहन करणं कठीण जात आहे. त्यामुळे आपण ही जी तारीख आहे नाफेड मोजणीची ही तारीख आपण वाढवून द्यावी आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी. शेतकऱ्यांच्या मनाने अगदी रास्त आहेत. हमीभाव खरेदी ही त्यांच्या हक्काची गोष्ट आहे, पण जर त्यात त्रासच अधिक झाला तर शासनाचा हेतूचा व्यर्थ ठरेल. नाफेड व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही मागणी शेतकरी करीत आहेत. देशाच्या रक्षणासाठी झुंजणाऱ्या भारतीय सैन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहेत की भारत कोणत्याही हल्ल्याला फक्त सहन करणार नाही तर जबरदस्त प्रत्युत्तरही देतो. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा चोख बदला घेतला. या विजयानंतर देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील वाटोला शुक्लेश्वर येथे आमदार राजेश वानखळे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारतीय सैन्याने नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत चोख आणि रोखठोक प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून संपूर्ण देशात सैन्याच्या शौर्याचं कौतुक केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे आमदार राजेश वानखळे यांच्या नेतृत्वात एक भव्य पायदळ तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये गावातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. देशभक्तीच्या घोषणा, ढोल ताशांचा गजर आणि हातात तिरंगा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा देशाभिमान या सगळ्यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. आमदार वानखळे यांनी आपल्या भाषणात सैन्याच्या शौर्याला सलाम करत अशा कारवायांनी देशातील जनतेचा आत्मविश्वास दुप्पट होत असल्याचं म्हटलं. त्यांनी तरुणांना देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेविषयी जागरूक राहण्याचे आवाहनही केले. रॅलीची सुरुवात शुक्लेश्वर मंदिर परिसरातून झाली आणि ती संपूर्ण गावातून फिरत पुन्हा मंदिराजवळ संपन्न झाली. यावेळी भारतीय लष्कराच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले. जय हिंद, भारत माता की जय, भारतीय सेना अमर रहे अशा घोषणा प्रत्येकाच्या ओठांवर होत्या. संपूर्ण रॅलीत शिस्त, देशप्रेम आणि एकीचे दर्शन झाले. या उपक्रमामुळे गावात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून ऑपरेशन सिंदूरचा विजय साजरा करताना नागरिकांमध्ये उत्साह बघायला मिळाला. देशाच्या सैन्याने जे शौर्य दाखवलं त्यांच्या विजयात आपणही त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी जे कामगिरी केली त्या कामगिरीबद्दल त्यांचा धन्यवाद देण्यासाठी आणि आपल्या सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्व भारतवासी सर्व भारताच्या गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये या तिरंगा रॅलीचं असंच आयोजन होत आहे. आज आपल्या वाठोडा शुक्लेश्वरमध्ये सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं भातकुली तालुक्याच्या वतीनं.
म्हणून फक्त एकच सांगतो की सर्व जनता ही सैन्याच्या सोबत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण देश हा सैन्याच्या सोबत आहे. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी कारवाईचं यश नाही, तर संपूर्ण देशवासियांचा आत्मविश्वास उंचावणारा एक ऐतिहासिक क्षण आहेत. आणि अशा यशानंतर देशभरात होणारे तिरंगा रॅलीसारखे आयोजन हे जनतेच्या मनातील भावना आणि देशप्रेमाचे प्रतीक आहेत. वाटोळा सुकळेश्वर येथील रॅलीने ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित केली आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. नांदगाव खंडेश्वरच्या छोरियानगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. विद्युत पोलचा करंट लागून चारा खात असलेल्या एका गर्भवती म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे सुमारे 1 लाख रुपयाचे नुकसान झाले असून महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील छोरियानगर 2 जवळ असलेल्या एका लेआउट भूखंडावर शनिवारी दुपारी 3च्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. अब्दुल रफीक राहणार चांदपुरा यांच्या मालकीची एक गर्भवती म्हैस चारा खात असताना अचानक विद्युत पोलला स्पर्श झाला. काही सेकंदातच विजेचा जोरदार झटका बसून तिचा जागीच मृत्यू झालाय. अब्दुल रफीक हे दररोजप्रमाणे म्हशींना चारा खाऊ घालत होते. ही मृत म्हैस 8 महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्या मृत्यूमुळे त्याचे किमान 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या लेआउट परिसरात अनेक प्लॉट्स असले तरी विजेच्या तारांची देखभाल आणि पोल्सची स्थिती अत्यंत खराब आहे. स्थानिक नागरिकांच्या मते या भागात लहान मुले क्रिकेट खेळतात. जर मुलांचा संपर्क या पोलशी झाला असता तर मोठ्या जीवितहानीचा धोका निर्माण झाला असता. सुदैवाने आज जनावरावर हानी झाली, परंतु उद्या ती मानवावरही होऊ शकते. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीवर संताप व्यक्त केलाय. नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की महावितरणने या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. ही घटना नुसती एका शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानाची नाही, तर संपूर्ण विद्युत यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचं गंभीर उदाहरण आहे. महावितरणाकडून योग्य ती कारवाई आणि नुकसान भरपाई दिली जाईल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. नागपूर बायपासवर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. पुतणीला गावी सोडून परतणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. अमरावती शहरातील बाजुरिया गोडाऊन समोर घडलेली ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक असून अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहेत. अपघात स्थळावर रहदारी काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह अमरावती शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. शहरातील नागपूर बायपास मार्गावरील बजोरिया यांच्या गोडाऊन समोर रविवारी सकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. कुंदन शिवशंकर फटिंग वय वर्ष अंदाजे 25 वर्ष राहणार घोराड जिल्हा वर्धा हा युवक दुचाकीवरून आपल्या गावी परतत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. कुंदन फटिंग हा आपल्या पुतणीला आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथे सोडून पुन्हा वर्ध्याच्या दिशेने जात असताना बाजुरिया गोडाऊन समोर अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात कुंदनचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाची मारुती महादेवराव फटिंग यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात स्थळाचा पंचनामा करून शहर पोलिसांनी तपास सुरू केलाय. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून वाहनाचा शोध घेतला जातोय. अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा घटनांनी पुन्हा एकदा सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा आणि हिट अँड रन प्रकरणाचा वाढत्या घटनांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. अज्ञात वाहन चालकाचा लवकरात लवकर शोध लावून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिग्रस तालुक्यातील डेहनी गावात रविवारी सकाळी शेतकऱ्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. रामू रामजी चव्हाण यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्या व वानर कोसळल्याची घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते सकाळी 9 वाजताच्या सुमारास वानराचा पाठलाग करत बिबट्या शेतात घुसला. शेतातील विहीर लक्षात न आल्यामुळे दोघेही अचानक विहिरीत कोसळले. या घटनेनंतर तात्काळ ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच शेख मुखबीर उर्फ पप्पूवाले यांच्या नेतृत्वात आर्यू रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली.
शेतात पोहोचताच त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने विहिरीभोवती जाळी लावली आणि बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा विहिरीत टाकला. मात्र बिबट्या पिंजऱ्यात न जाता 8 तास कोपऱ्यात बसून होता. सायंकाळी 5 वाजेपर्यंत वन विभागाने संयम आणि चतुराईने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर 8 तासांनी सायंकाळी बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात यश आले. या रेस्क्यू दरम्यान गावकऱ्यांनी देखील वन विभागास सहकार्य केले. बिबट्या जिवंत असून त्याची वैद्यकीय तपासणी करून नंतर त्याला जंगलात सोडले जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे बिबट्या या भागात उपस्थित असल्याची चर्चा खरी ठरली. त्यामुळे पुढील काही दिवस या भागात अधिक काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. रविवारी एक हृदयद्रावक घटना अकोट तालुक्यातील मुणगावमध्ये घडल्याचे समोर आले. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत बापलेकांचे प्राण गेलेत. 9 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्यासोबत वडिलांचाही आगीत होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहेत. सचिन हरिभाऊ ठाकरे आणि त्यांचा लाडका मुलगा स्वराज या दोघांचे जीवन रात्रीच्या एका आगीने अक्षरशः भस्मसात केले. या आगीत एकीकडे 2 जीव गेले तर दुसरीकडे लाखोंच्या मालमत्तेचं नुकसानही झालं. अकोट तालुक्यातील मुंडगाव बाजारपुऱ्यातील मध्यवस्तीतील ही घटना. रविवारी रात्री उशिरा सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरातील बेडरूम मध्ये अचानक आग लागली. त्यावेळेत घरात त्यांचा 9 वर्षांचा मुलगा स्वराज झोपलेला होता. धुराचा वास येता सचिन ठाकरे यांना काहीतरी अनर्थ घडत असल्याचं जाणवलं. तसेच त्यांनी धाव घेत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न त्यांच्याच मृत्यूचं कारण ठरला. दुर्दैव असं की धुरामध्ये गुदमरून व आगीत भाजून वडील आणि मुलगा दोघेही गंभीररित्या जखमी झाले. दोघांनाही तातडीने अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आगीच्या घटनेनंतर गावकऱ्यांनी सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली, मात्र तोवर खूप उशीर झाला होता. या आगीत घरातील दागिने, साहित्य आणि रोकड असा एकूण 8,60,000 रुपयांचं नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याची एपीआय आपल्या पथकासह तसेच नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दर्शकांनो, एकच घर, एकच आग, पण दोघांचे प्राण गेलेत. ही केवळ बातमी नाही, ही आहेत आपल्या समाजासाठी एक इशारा. विजेच्या शॉक सर्किटमुळे दरवर्षी अनेक दुर्घटना घडतात. सुरक्षतेसाठी आपण कितपत सजग आहोत याचा विचार करा आणि सुरक्षित राहा. अकोला शहरासह जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने कहर केला. कधी उन्हाचा चटका तर कधी ढगफुटीसारखा पाऊस. या बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत तर नागरिकांची होतंय धांदल. दानापूरसह अकोल्याच्या अनेक भागात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस काही पिकांसाठी फायदेशीर असला तरी काही फळबागांना मात्र त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या पावसाळ्यामुळे जमिनीतील आर्द्रता वाढली असून हवामानात लक्षणीय गारवा निर्माण झाला आहे. अकोला शहरात रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. गडगडाटासह आलेल्या पावसाने अवघं शहर काही काळ थांबविलं. शहरातील रस्त्यावर पाणी साचलं. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. पावसाच्या या आगमनाने नागरिकांची चांगलीच ताळांबळ उडाली. शहराबरोबरच जिल्ह्यातील दाणापूर, मलकापूर, पातूर, तेल्हारा या भागातही जोरदार पाऊस पाहायला मिळाला. अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम पूर्वीच जमिनीतली आर्द्रता वाढली आहे, ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. विशेषतः तूर, मूग, भुईमूग यांसारख्या पिकांच्या बीजपूजनासाठी ही स्थिती योग्य मानली जाते. मात्र जिथे फळबागा आहेत जसे की केळी, पेरू, संत्री या ठिकाणी वाऱ्यामुळे फळ गळती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 24 तास अशाच प्रकारच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी काही भागात सुरू राहू शकतात. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यातील या अवकाळी पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहेत. एकीकडे जमिनीतील ओलावा शेतकऱ्यांना दिलासा देत आहे तर दुसरीकडे फळबागांवरील धोका वाढत आहेत. हवामान खात्याच्या पुढील अंदाजावर सर्वांचे लक्ष केंद्रित आहेत. निसर्ग जेव्हा साक्ष देतो तेव्हा क्षण असतो अविस्मरणीय. अकोल्याच्या अशोक वाटिकेत घडलेला एक विवाह सोहळा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय.
भर पावसात उभे राहून वधूवरांनी घेतलेले लग्नाचे वचन आणि पावसाच्या थेंबात मिसळलेलं प्रेमाचं आश्वासन. साक्षी आणि स्वप्नीलच्या नात्याला निसर्गाची मिळालेली साक्ष. चला बघूया सविस्तर वृत्त. अकोल्यातील अशोका वाटिका इथे रविवारी दुपारी अचानक पावसाने हजेरी लावली आणि या पावसात पार पडला एक विवाह सोहळा. शिवणी येथील वधू साक्षी आणि वर स्वप्नील यांनी भर पावसात उभं राहून एकमेकांना पुष्पहार घालून आयुष्यभरासाठी स्वीकारलं. निसर्गाच्या मेघगर्जनेनं वराचं स्वागत केलं आणि वधूच्या लग्नाला निसर्गच साक्षीदार ठरला. बौद्ध पद्धतीने पार पडलेल्या या विधीत वर्राड पावसात भिजलं, परंतु प्रेमाचा उत्साह काहीसा ओसंडून वाहत होता. पावसाचे थेंब आणि वाऱ्याचा वेग कमी झाला नाही, परंतु विवाहविधी पार पडणाऱ्या भिक्षूंनी 10 मिनिटात सर्व विधी पूर्ण केलेत. विवाहातील सर्व पाहुणेही पावसात भिजले, तरीही चेहऱ्यावर हसू होतं, कारण हा क्षण फक्त एक लग्नाचा नव्हता, तर प्रेमावरच्या श्रद्धेचा होता. अकोल्यातील अशोक वाटिकेत पार पडलेला हा विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. अनेकांनी या दोघांच्या प्रेमाचं कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केलाय. प्रेमाला निसर्गाची साक्ष लाभली अशा या पावसाळी लग्न सोहळ्याने अकोल्यात नव्याने चर्चा निर्माण केली आहे. साक्षी आणि स्वप्नील याच्या या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला सिटी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. नांदेडमध्ये सोमवारी होणार आहे एक ऐतिहासिक राजकीय शंखनाद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड शहरात आयोजित करण्यात आली आहे एक भव्य जाहीर सभा. ही केवळ सभा नाही, तर मराठवाड्यातील राजकारणाचा नवा पर्वाची सुरुवात मानली जात आहे. या सभेच्या तयारीपासून ते संभाव्य राजकीय संकेतापर्यंत संपूर्ण माहिती पाहूया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी 26 मे रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 11 ते 1 वाजताच्या दरम्यान त्यांचे नांदेडमध्ये आगमन होणार असून त्यानंतर नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर एक भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला शंखनाद सभा असं नाव देण्यात आलं असून ही सभा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. भाजपच्या वतीने या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सभास्थळी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलाय आणि तब्बल 50 ते 60 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था या मैदानावर करण्यात आली आहे. सभेपूर्वी राज्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी सभास्थळी जाऊन संपूर्ण पाहणी केली. या सभेमध्ये मराठवाड्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे, अशी ही माहिती देण्यात आली आहे. ही सभा म्हणजे केवळ राजकीय शक्ती प्रदर्शन नाही, तर मराठवाड्यात भाजपचा नव्याने शंखनाद आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत अनेक नव्या चेहऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. भारत देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा साहेबांचा उद्या नांदेडमध्ये दौरा आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हा पहिल्यांदाच ते नांदेड शहरामध्ये येणार आहेत. उद्या माननीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि 2 कार्यालयाचं उद्घाटन आमचे खासदार गुपछडे साहेब आणि आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अमर राजूरकरजी या सगळ्यांच्या कार्यालयाच्या दोघांच्या उपक्रमाने आणि एक जाहीर सभा इकडे आयोजित केलेली आहे. या मोठ्या मंडपामध्ये उद्या एक भव्य अशी सभा होणार आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बावनकुळे साहेब, तसंच आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि इतर आमच्या पंकजाताई मुंडे हे सगळेजण उपस्थित राहणार आहे. माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज ही शहराची हे सगळे कार्यक्रम होत आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या शहरामध्ये उद्या माननीय अमितभाई शहांच्या सभेनंतर एक भाजपमय जे वातावरण त्याला अजून जोर मिळेल. मराठवाड्यासाठी किती महत्त्वाची सभा आहे? मराठवाड्यात कोण पक्ष प्रवेश करणार? मराठवाड्यासाठी ही मराठवाड्यात मी सांगितलं तसं पहिली सभा आहे.
त्याच्यामुळे महत्त्व उद्या प्रवेश पण करणार आहे, तर उद्या तुम्हाला कळेल. आज जाहीर पेपर फोडला तर उपयोग काय, त्याच्यामुळे उद्या नक्कीच तुम्हाला कळेल. आणि या सभेमुळे नक्कीच मराठवाड्यातलं वातावरण बदलणार आहे आणि 100% आज माननीय अमितभाई शाहच्या भाषण ऐकायला, त्यांचे विचार ऐकायला अनेक लोक पूर्ण मराठवाड्यातून येणार आहेत. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी या सभेला शंखनाद सभा हे नाव देण्यात आलं आहे. ही सभा नुसती जाहीर सभा नाही, तर ती आगामी निवडणुकांकरिता भाजपचा धोरणात्मक आराखडा स्पष्ट करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्याचा कार्यक्रम त्याच्या अगोदर नागपूरला आहेत, नंतर नांदेडला आहेत आणि 27 तारखेला मुंबईला 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम ठरलेला आहे. नांदेडलाही मुद्दा म्हणून आम्हा सर्वांच्या विनंतीप्रमाणे ते येत आहेत. नांदेडला एक जल्लोष होणार आहे, एक प्रचंड मोठी जाहीर सभा. ऑपरेशन सिंदूरचं यश जे आपल्या सैन्याची वीरता दर्शवणारं, हिंमत दाखवणारं आणि यशस्वी झालेलं ऑपरेशन सिंदूर, त्याबद्दल सैनिकांचं अभिनंदन करणारं हा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याचबरोबर जे शहीद आमचे जवान झाले, जे लोक मृत्युमुखी पडले, त्यांना या ठिकाणी आम्ही विनम्रपणे श्रद्धांजली अर्पित या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर या सभेच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा शंखनाद या ठिकाणी त्या पद्धतीने यश मिळतं आहे आम्हाला. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीचा सुद्धा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे प्रचंड जल्लोषामध्ये आणि अहिल्याबाई होळकरांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची 300वी जयंती त्याचाही साजरी करण्यासंदर्भातले कार्यक्रम, असा हा सर्व संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. एक मोठा इव्हेंट आहे. अमित भाईंचं निवडणुकीनंतरचं येणारं आगमन, मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, रवींद्र चव्हाणजी, हे महाराष्ट्रातलं खंबीर यशस्वी नेतृत्व, यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका आणि त्यामुळे मिळालेलं यश, या सगळ्यांचा संयुक्त या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यामुळे फार मोठा इव्हेंट आहे आणि नांदेड लोक त्याची वाट पाहत आहेत. DR कदम यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि निश्चित उद्याचा भाजप प्रवेश त्यांचा होईल याची चर्चा. असं काही लोक अपेक्षित आहेत. मी आज काही बोलणार नाही आहे, मी तुम्हाला उद्या सगळं सांगेन. नांदेडमध्ये सोमवारी होणारी ही सभा केवळ एक राजकीय इव्हेंट नसून मराठवाड्याच्या राजकीय पटावर भाजपाचं वर्चस्व पुन्हा अधोरेखित करणारी ठरणार. तसेच या सभेचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जाणवेल, असंही जाणकारांचं मत आहे. अजून अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. डॉक्टर म्हणजे समाजाला वाचवणारे देवदूत असं म्हणतात, पण जेव्हा एक उच्च शिक्षित महिला डॉक्टर स्वतःचं जीवन संपविते तेव्हा समाज हादरतो. अमरावती शहरातील तपोवन परिसरातून समोर आलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झालं आहे. गाडगेनगर पोलिसांच्या तपासाअंतर्गत असलेल्या या घटनेने अनेक प्रश्न अनुत्तरित केले आहेत. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रासह महिलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा प्रश्न निर्माण केला आहे. अमरावतीच्या तपोवन भागातील जय भोले कॉलनीत रविवारी सकाळी एका 32 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृतक महिलेचं नाव शुभांगी निलेश तायवाडे असं असून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती निलेश तायवाडे हे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील सेंट्रल बँक मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. सकाळी त्यांच्या लक्षात आलं की पत्नीने घरातल्या बेडरूम मध्ये स्लॅबला लावलेल्या हुकला ओढणीने गळफास घेतलेला आहे. मृतदेह पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर गाडगेनगर पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास कार्य सुरू करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. मृतक शुभांगी तायवाडे यांना 2 चिमुकल्या मुली आहेत. त्या उच्च शिक्षित असून आरोग्य खात्यात जबाबदार पदावर कार्यरत होत्या. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घरात सुसाईड नोटही आढळून आली नाही. मात्र पोलिसांनी दोन्ही खोलींची सखोल पाहणी केली. आता शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातूनच या आत्महत्येचं सत्य कारण बाहेर येईल, असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. 2 चिमुकल्यांची आई, एक जबाबदार डॉक्टर आणि एक शिक्षित गृहिणी अशी महिला स्वतःला संपविते तेव्हा समाजाला आत्मपरीक्षणाची गरज भासते. शुभांगी तायवाडेंनी आत्महत्या का केली, घरगुती वाद होता की मानसिक तणाव, हे सर्व तपासाअंती स्पष्ट होईल. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या शौर्यगाथेला मानवंदना देत येवदा गावात सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली आणि या यात्रेला लाभलेला प्रतिसाद पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येईल असा होता। लहानपासून वृद्धांपर्यंत महिला, तरुण, अगदी माजी सैनिकांनीही सहभाग नोंदविला आणि देशप्रेमाचे दर्शन घडविले। यात्रा शांततेत पार पडली आणि या कार्यक्रमात गावकऱ्यांनी एकजूट दाखवत परिश्रम घेतले। संपूर्ण गावाने भारतीय लष्करासमोर कृतज्ञता तिरंगा उंचावत अभिवादन केले। शौर्याला सलामी करणारी ही सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा ही केवळ एक रॅली नव्हती, ती होती एक भावना, एक कृतज्ञता, एक देशभक्तीची जिवंत अभिव्यक्ती। येवदा गावाने दाखवलेला आदर आणि उत्साह संपूर्ण देशासाठी एक प्रेरणा आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।